यांची तलवार सध्या राजे रघुजी यांच्या तलवारीचं प्रदर्शन आता आहे। पु ल देशपांडे कला दालनात ही तलवार आणण्यात आलेली आहे आणि त्याचंच एक प्रकारे उद्घाटन, लोकार्पण किंवा त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने होते। आशिष शेलार त्यांच्यासोबत आहेत। आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, पण त्यांनी बरेच प्रयत्न केले ही तलवार भारतात आणण्यासाठी। एक ऐतिहासिक वारसा आहे या तलवारीला नागपूरकर भोसल्यांच्या। ब्रिटिशांनी ती आपल्यासोबत चोरून नेलेली होती आणि त्यानंतर आता लिलावामध्ये आशिष शेलार आणि राज्य सरकारने ती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि लिलावात ही तलवार एक प्रकारे जिंकली आणि ती भारतात आणली आहे। जवळपास 47.5 लाखांमध्ये ही तलवार राज्य सरकारने विकत घेतली आहे लिलावामध्ये। आज हा ऐतिहासिक वारसा परत एकदा आपल्याला बघता येणार आहे। हीच ती तलवार आपण बघतोय रघुजी भोसलेंची, जी मुंबईत आणण्यात आली आहे। लंडनमध्ये यापूर्वी ती तलवार होती, पण लिलावामध्ये जिंकून ती राज्य सरकारने परत आणली आहे। आजच ही तलवार मुंबईत दाखल झाली आहे। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली आहे। आशिष शेलार यांनी लंडन इथे जात ही तलवार आपल्या ताब्यात घेतली। प्रभादेवीतल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला दालनात ही तलवार सध्या ठेवण्यात आली आहे प्रदर्शनासाठी, त्यामुळे इतिहास प्रेमींना ही तलवार बघता येणार आहे। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांचं युद्ध झालं होतं आणि त्यात ईस्ट इंडिया कंपनी जिंकली होती आणि त्यानंतर मराठ्यांचा खजिना एक प्रकारे लुटला होता ब्रिटिशांनी आणि त्याच वेळी ही तलवार ब्रिटिशांनी आपल्या सोबत नेली होती। त्यानंतर बरेच वर्ष ती लंडनमध्ये होती आणि आता या तलवारीचा लिलाव होत होता आणि याच लिलावात राज्य सरकारने बोली लावत जवळपास 47 लाखांमध्ये ही तलवार खरेदी केलेली आहे। मध्ये भारतातून ही तलवार बाहेर नेण्यात आली होती। नागपूरकर भोसले या राजवंशाचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या शासन काळातले मराठा सैन्याचे एक प्रमुख सेनापती रघुजी भोसले यांची ही तलवार आहे। आंतरराष्ट्रीय लिलावातून राज्य सरकारने ही तलवार खरेदी केली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे स्वतःही तलवार खरेदी करण्यासाठी लंडनमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी ही तलवार अधिग्रहित केली। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, सेना साहेब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं प्रदर्शन आणि गौरव समारंभ जो आहे तो आज मुंबईतल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी या ठिकाणी होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने लंडन मधून ताब्यात घेतली आहे आणि त्याच तलवारीचं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये ती तलवार सुपूर्द करण्यात आली होती आणि मराठा साम्राज्यातील मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात ती आणण्यात आली। त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचाच एक मोठा गौरव जो आहे तो या कार्यक्रमात होताना पाहायला मिळतोय। राज्य सरकारने ही तलवार एका मध्यस्थामार्फत जवळपास 47.15 लाख रुपये या इतक्या रुपयांमध्ये लिलावामध्ये खरेदी केली होती आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल। यामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष राहील। ज्योत्स्ना, ही तलवार साधारण मुंबईत किती दिवस राहणार आहे आणि या पुढचा तलवारीचा प्रवास कसा असणार आहे? अगदी बरोबर आहे, कारण ही तलवार पाहण्यासाठी, कारण इतक्या वर्षानंतर जे आहे ती तलवार आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। महाराष्ट्र भूषण आहे ही तलवार म्हणजे, आणि त्यामुळे निदान
महिनाभर तरी जे आहे ते मुंबईच्या सामान्य लोकांना सुद्धा ही तलवार बघता येईल यासाठी मुंबईच्या या प्रदर्शन गृह जे आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध जे आपले असे जे कार्यक्रम होणार आहेत त्या ठिकाणी या तलवारीचं जे आहे प्रदर्शन हॉल जे असतील विविध राज्यातील विविध जिल्ह्यातील हॉल त्याच्यामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर ही तलवार फिरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रातलं वैभव आणि संस्कृती असलेली तलवार जी आहे ती जवळून पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आता जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल काय सांगू शकशील ज्योत्स्ना? अगदी बरोबर आहे, कारण राजघराण्याची ही तलवार आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जो आहे जो महाराष्ट्रातला राजकीय इतिहास म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे जे आहेत राजे होऊन गेले, खास करून भोसले घराणं, त्या घराण्यांचा इतिहास इतक्या जवळून पाहता येतोय आणि त्यामुळे हे राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं लंडनवरून आलेल्या ऐतिहासिक तलवारीचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी होत असल्यामुळे जे आहे ते या कार्यक्रमाचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याचबरोबर भाजपचे इतर नेतेही उपस्थित आहे. मात्र सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सर्वात प्रथम जे आहे ते या रघुजी भोसले यांच्या घराण्याचा इतिहास दाखवणारे काही हस्तलिखित चित्र प्रदर्शन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि सुरुवातीला जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तलवारीचा प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम होईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते संपूर्ण हॉलमध्ये जिथे राजे रघुजी भोसले यांच्या गौरवशाली इतिहासाचं लेखी प्रदर्शन त्यांचे काही पुरातन काळातले चित्र जे आहेत त्यांचं प्रदर्शन जे आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल आणि त्याच्यानंतर रवींद्र नाट्य मंदिरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करतील. श्रीमंत राजे भोसलेंची तलवार परत आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता या कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि यानंतर इतिहासप्रेमींना ही तलवार बघता येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे लिलाव प्रक्रियेत भाग घेत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्यात आली, अधिग्रहित करण्यात आलेली आहे. मोठा इतिहास या तलवारीला, जवळपास 200 ते 225 वर्षांचा. ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांचं जेव्हा युद्ध झालं होतं तर मराठ्यांच्या पराभवानंतर ईस्ट इंडिया कंपनीने ही तलवार आपल्या सोबत नेली होती आणि त्यानंतर ती तलवार जवळपास 200 वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर होती. पण त्यानंतर एका लिलाव प्रक्रियेत ही तलवार विकली जाणार याची माहिती मिळताच राज्य सरकारने तातडीने याची साम्राज्याची हद्द पूर्वेपर्यंत कोरली. प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य, पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी, प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे. ही श्रीमंत रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अनेक दशकं परदेशात होती. मात्र लंडन मधील लिलावातून आपण ती यशस्वीपणे परत मिळवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये श्रीमंत रघुजीराजे भोसलेंची तलवार भारतात परत आणण्यात आली आहे. भोसलेंनी मराठा साम्राज्याचा विस्तार ओडिसा, बंगालपर्यंत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ही माहिती दिली आहे.